जावं त्या फडणवीस अनाजी पंताकडे जावं, त्यांनी अजितदादा पवारकडे जावं, त्यांनी तो कोण नरेंद्र मोदीकडे जावं आणि जे मर्द आहेत त्यांनी शिवसेनेत राहावं, बाळासाहेब ठाकरेंच्या शिवसेनेत राहावं आणि हा महाराष्ट्र आणि हा देश घडवावा. आपण सगळे मर्द आहात. आपण ठामपणे शिवसेनेच्या मागे उभे आहात आणि मला खात्री आहे ज्या हिमतीनं उद्धव ठाकरे साहेब लढाईला उभे राहिलेले आहेत, तुम्ही जय श्रीराम म्हणा, तुम्हाला मतं मिळणार नाहीत. तुम्ही अजून मंदिरांचे उद्घाटन करा, तुम्हाला मतं मिळणार नाहीत. तुम्हाला माहिती आहे अयोध्येत रामाचं मंदिर झालं. शिवसेना नसती तर अयोध्येत रामाचं मंदिर उभं राहिलं असतं का? शौर्य कोणी गाजवलं? कोणी केलं? शिवसेनेने केलं. आणि हे महाशय गेले अयोध्येत रामाची प्राणप्रतिष्ठा करायला. आपण टीव्ही पाहिला असेल, प्राणप्रतिष्ठा प्रभू श्रीरामाची आहे की नरेंद्र मोदीची आहे तेच कळत नव्हतं. प्रभू रामाची मूर्तीच दिसत नव्हती. हे सगळे कॅमेरे नरेंद्र मोदीवर, आम्ही रामाला शोधतोय कॅमेरे मोदीवर. हे यांचं सगळं धोरण आहे. आणि आमचा राम कशामध्ये? हा आमचा प्रभू श्रीराम मुख्यमंत्री पदावर बसून त्यांनी महाराष्ट्राची करोनाच्या काळात जी काळजी घेतली, एक कुटुंब प्रमुख म्हणून, आपला भाऊ म्हणून, आमचा मुलगा म्हणून, बरं का, सगळ्या नात्यानं कुटुंब प्रमुख म्हणून हा महाराष्ट्र उद्धवजीने वाचवला. करोनाच्या काळामध्ये आपल्याला माहित असेल, त्या उत्तर प्रदेशमध्ये गंगेमध्ये रोज शेकडो पर्यंत टाकली जात होती. उपचार नाहीत, इस्पितळं नाहीत, औषधं नाहीत. आणि महाराष्ट्रामध्ये रोज उद्धव ठाकरे सकाळी उठल्यापासून मुख्यमंत्री पदाच्या त्यांच्या कार्यालयातून गावागावातल्या स्थितीचं ते माहिती घेत होते आणि आपल्या कुटुंबाचे प्राण वाचवत होते. आणि अशा या सत्यवान माणसाला, पवित्र माणसाला सोडून हे 40 गद्दार गेले आहेत. त्यांना जनता आणि देव सुद्धा माफ करणार नाही, लक्षात घ्या. मला खात्री आहे महाराष्ट्राची जाणीव ठेवेल. महाराष्ट्र बेईमान नाही. महाराष्ट्र छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे. आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आपण नाव घेतो तेव्हा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान या देशामध्ये आहे. अजून काय काय राहिलंय? हा, तर या सगळ्यांचं या महाराष्ट्रामध्ये फार मोठं योगदान आहे. उद्धव ठाकरे पुन्हा एकदा या महाराष्ट्राचं देशाचं नेतृत्व करतील अशा प्रकारचं वातावरण आपण सगळ्यांनी निर्माण केलेलं आहे. आणि ओके पॅटर्न तर आहे ज्या भागामध्ये. आता संपूर्ण राज्यामध्ये आम्ही ओके पॅटर्न घेऊन जाऊ आणि हमारा ओके गद्दारों को ठोके. जय हिंद, जय महाराष्ट्र.